नमस्कार. गडचिरोली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहेत. अनेकदा दुर्गमता आणि नक्षलग्रस्त भागाशी जोडला जातो. आजचा दिवस खरोखरच ऐतिहासिक ठरला. या भागातील 120 हुशार विद्यार्थ्यांसाठी, ज्यापैकी अनेकांनी यापूर्वी साधी रेल्वेही पाहिली नव्हती किंवा जिल्ह्याचे मुख्यालयही पाहिले नव्हते, त्यांनी बेंगळूर येथील इस्रोला भेट देण्यासाठी एक अविस्मरणीय प्रवास सुरू केला. या अविस्मरणीय उपक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नागपूर विमानतळावर उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्यात. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील, विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील 120 विद्यार्थ्यांकरिता 15 जून हा दिवस त्यांच्या आठवणीत कायमचा कोरला जाईल. समाज कल्याण विभागाच्या सिरोंच्या वांगपेल्ली आणि नवेगाव येथील निवासी शाळांमधील या विद्यार्थ्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था केंद्राला भेट देण्यासाठी आकाशात उड्डाण केलेत. या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील अनेकांकरिता ही विमान प्रवासाची पहिलीच वेळ होती किंवा त्यांनी यापूर्वी त्यांच्या जिल्ह्याच्या मुख्यालयाबाहेरही पाऊल टाकले नव्हते. नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उत्साही विद्यार्थ्यांची स्वतः भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत ते कुठे जात आहेत, कसे जाणार आहेत आणि इस्रोमध्ये काय पाहणार आहेत अशी चौकशी केली. मुलांना खूप खूप अभ्यास करा आणि यशस्वी व्हा अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केलेत. त्यांचे शब्द विद्यार्थ्यांवर निश्चितच खोलवर परिणाम करणारे होते. या उल्लेखनीय उपक्रमाची संकल्पना सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिव मंडावी यांनी मांडली होती. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी तिला तात्काळ मंजुरी दिली आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी या योजनेकरिता निधी मंजूर केला. विमान प्रवासाकरिता गडचिरोली येथून या विद्यार्थ्यांना बसद्वारे हिरवी झेंडी दाखवून नागपूर विमानतळावर रवाना करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी आणि प्रकल्प अधिकारी चेतन हिवंज यांसारखे अधिकारी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसत होते. त्यांच्या मुलांच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण पाहून त्यांचा अभिमान ओसंडून वाहत होता. इस्रो ही भारत सरकारची राष्ट्रीय अवकाश संस्था असून उपग्रह, रॉकेट आणि अवकाश तंत्रज्ञान विकासासाठी कार्यरत आहे. भारतीय अंतराळ प्रगतीचे प्रतीक म्हणून इस्रोची जगभरात ओळख आहे. स्वप्नांना पंख देणारी ही किती प्रेरणादायी कथा आहेत. गडचिरोलीतील 120 विद्यार्थ्यांना इस्रोला भेट देण्याची मिळालेली ही दुर्मिळ संधी शिक्षण आणि संधीच्या सामर्थ्याचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करते. दृष्टीहीनाच्या संकल्पनांना जेव्हा पाठिंबा मिळतो तेव्हा काय साध्य होऊ शकते याचा त्याचा प्रवास एक पुरावा आहे. त्यांना त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.